राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई. सर, आपलं नाव काय? माझं नाव मनीष मधुकरराव कुलकर्णी. आज आपण मन की बात कार्यक्रम पाहिला. मोदीजींनी आपल्याला जे नवनवीन विचार सांगितले त्याबद्दल आपण काय प्रेरणा घेतलेली आहे? याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचं त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टीकरण केलं. ते या आपल्या भारतामधील आता विशेषतः ही गरमी पडलेली आहे, तर याच्यामध्ये थंड पेय एवढे या ठिकाणी आपल्या भारतामध्ये आहेत. याच्याबद्दल त्यांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपल्याला सांगितलं. त्याच्यानंतर या आपल्या भारतामध्ये आपल्याला फक्त आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची गेलेली तलवारच माहिती होती, परंतु चोला साम्राज्याची त्या ठिकाणी कुठेतरी लिखापट अजूनही त्या परराज्यामध्ये होती आणि ती आपल्या राष्ट्रामध्ये परत आणण्याचा प्रयत्न चालू आहे. असे अनेक गेलेले रत्न आपल्या या राष्ट्रामध्ये परत आणण्याचा प्रयत्न चालू आहे. याच्यातून एक वेगळी प्रेरणा भेटते. त्याच्यानंतर जे 2 खेळाडू होते त्यांना इतर देशांनी हिणवलं होतं आणि भारताला अनेक प्रकारच्या सत्तांनी आजपर्यंत हिणवण्याचं कार्य केलेलं आहे, परंतु इतकं सबळ नेतृत्व जेव्हा आपल्या पाठीमागे उभं राहतं तेव्हा ते खेळाडू ज्या प्रेरणेने लढतात ती प्रेरणा आज अंशात्मक देखील आम्हाला या ठिकाणी अनुभवायला भेटते. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याविषयी आपल्या मनामध्ये काय भावना आहेत नेमक्या? या ठिकाणी मी याआधी पण सत्ता बघितल्या, परंतु माझ्या जेव्हा वयाच्या टप्प्यामध्ये मी मतदान करण्यायोग्य झालो त्याच्या आधीचे काही वर्ष मी भारताचा विकास बघत होतो आणि आत्ताचा विकास बघतो आहे. तर एक विद्यार्थी म्हणून नवे तर एक नागरिक म्हणून मला या ठिकाणी हा विकास कुठेतरी उच्च पदावर नेणारा, कुठेतरी उच्च कोटीचा आपल्याला दिसतो आहे. आपण आत्ताची सध्याची असलेली पेट्रोलची भासत असलेली टंचाई, परंतु ती टंचाई नसून या ठिकाणी आभास आपल्याला या ठिकाणी दाखवत आहेत. असं या ठिकाणी आपल्या देशावरती लाल बहादूर शास्त्रींच्या काळामध्ये जसं कुठेतरी आपल्याला एकदा उपवास करण्याचं सांगितलं होतं, तशी सुद्धा परिस्थिती या ठिकाणी नसताना दाखवली जाते की आपल्याला पेट्रोल या ठिकाणी घ्यावं लागेल. अशा प्रकारच्या या भासणाऱ्या परिस्थितीमध्ये हे सबळ नेतृत्व आम्हाला कुठेतरी लढण्याची प्रेरणा देतं आणि देशातल्या नागरिकांना या ठिकाणी कृत्रिम टंचाईपासून वाचण्याचे अनेक प्रकारचे उपाय या ठिकाणी देतं. त्यानंतर आपले हे मोदीजी, आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हापासून यांची मन की बात हा कार्यक्रम ऐकतो, तेव्हापासून आम्हाला नवीन प्रेरणा भेटतात. तेव्हा देखील आमच्यातल्या काही विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारले होते आणि त्याचप्रमाणे त्यांनी त्यांना विद्यार्थ्यांप्रमाणेच उत्तर दिलं होतं. त्याच्यामधून आम्ही काही प्रेरणा घेतली. त्यानंतर त्या प्रमाणातच आपल्याला उद्योजकतेकडे वळवण्याचं देखील ते त्या ठिकाणी प्रमाण देतात आणि आपल्याला भारताला सबळ होण्यासाठी आपल्याला लोकल फॉर व्होकल असं त्यांनी त्या ठिकाणी सबळता केली आणि त्याच्यातून अनेक प्रकारचे त्या ठिकाणी व्यवसाय उभे राहिले आणि भारत हा पहिले त्या ठिकाणी 44% कमीत कमी 44% आपला या राष्ट्रामध्ये नव्हेच तर अख्ख्या जगामध्ये पूर्ण पैशामध्ये भागीदारी होती. परंतु आता त्या ठिकाणी ती भागीदारी वाढवण्यासाठी आपलं नेतृत्व हे प्रयत्न करते. हे माझ्यासारख्या युवासाठी अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. त्यानंतर NEP सारखे धोरणं असतील, त्यांनी हे धोरणं आणून आपल्या पुन्हा 18 पकडजाती 12 बलुतेदार नावाची जी आपली मूळता परंपरा आहे, या परंपरेला पण त्यांनी त्या कुठे दुजोरा देण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. असे अनेक प्रकारचे त्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यू मला फार आवडतात आणि माझ्यासारख्या युवांना देखील ते अनेक प्रकारची प्रेरणा देत असतात.